नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं केवळ देशातच नाही तर परदेशात सुद्धा चर्चा झडू लागल्यात. ताज्या घटनाक्रमामध्ये याच आंदोलनाच्या समर्थनासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त एक व्यक्ती मैदानात उतरली आहे. या व्यक्तीच्याकडून करण्यात आलेलं एक ट्विट भारतामध्ये गदारोळ निर्माण करून गेला आहे आणि या व्यक्तीच्याकडून झालेल्या या ट्विटच्या निमित्तानं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतकरी आंदोलनाची चर्चा आपण का करायची नाही अशा प्रकारचे विषय सुरू झाले. विषय इतका वाढत गेलाय की भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाला या सगळ्या प्रकरणावर आपलं म्हणणं मांडावं लागलंय आणि संपूर्ण प्रकरण हे केवळ पूर्वग्रह ठेवून पाहता येणार नाही असं सांगत असतानाच शेतकरी कायद्यांच्या बाबत कुठलीही भूमिका घेताना पूर्ण माहिती घ्या मगच बोला असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलंय. ज्या रिहाना नामक कलाकाराच्या कडून करण्यात आलेल्या ट्विटमुळे हा वाद पुन्हा एकदा उफाळलाय, त्या वादाच्या समर्थनात आणि विरोधात कलाकारांमध्ये सुद्धा उभी फूट पडल्याचं दिसतंय. अनेक भारतीय कलाकार हे रिहानाकडून करण्यात आलेल्या ट्विटच्या नंतर आपली भूमिका ही पूर्ण माहितीच्या आधारित असावी अशा स्वरूपाची भूमिका अर्थात तसं मत मांडताना दिसतायत. तर दुसऱ्या बाजूला रिहानाच्या मुळे शेतकरी आंदोलन करणाऱ्यांच्या मध्ये आणि त्याचबरोबर त्याला समर्थन देणाऱ्यांमध्ये एक नवं चैतन्य प्राप्त झालेलं दिसतंय. या दोन्ही गोष्टी समोर ठेवून आजच्या लक्षवेधीची चर्चा आपण करणार आहोत आणि त्यानिमित्तानं उपस्थित होणारे प्रश्न असे आहेत की कलाकारांची मतं कितपत जनमानसावर प्रभाव टाकतात, कलाकारांची मतं कितपत गांभीर्यानं घ्यायला हवीत आणि कलाकारांची मतं ही पुरस्कृत असतात का, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना शेतकरी आंदोलनाला अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय समर्थनाची गरज आहे का? भारतातल्या कायद्यांच्या विरोधात भारतामध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या बाबत जर समजा कॅनडाचा पंतप्रधान काही भूमिका घेत असेल तर त्याची कितपत दखल घ्यायला हवी? कॅनडाच्या पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेच्या नंतर भारत सरकारनं त्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही माहिती घेऊन बोला आणि त्यानंतर ना कॅनडाचे पंतप्रधान परत कधी त्या विषयावर बोलले ना इंग्लंडच्या संसदेमध्ये शेतकरी आंदोलनाला कोणत्याही प्रकारचं सरकारचं समर्थन मिळालं. आजच्या घडीला भारतामध्ये ताज्या घटनाक्रमात दीर्घकाळ चाललेलं शेतकऱ्यांचं आंदोलन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठल्याही संसदीय व्यवस्थेकडून समर्थन मिळवू शकलेलं नसताना 4-2 कलाकारांच्याकडून त्याच्या समर्थनात होणारी वक्तव्य ही कितपत गांभीर्यानं घ्यायची याची ही चर्चा आजच्या लक्षवेधीत. या चर्चेत आपल्याबरोबर आज सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतोच, पण तत्पूर्वी एकदा ज्या रिहाना नामक आंतरराष्ट्रीय कलाकार महिलेनं आपली भूमिका घेतली आहे त्या महिलेचा परिचय आपल्याला करून देतो. रिहाना ही तसं पाहिलं तर जगप्रसिद्ध कलाकार आहे. सोशल मीडियावर तिचे 100 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि त्या अनुषंगानं तिचं घेतलेलं मत हे तितक्या लोकांपर्यंत पोहोचतं, त्याच्यावर मतं बनू शकतात अशी शक्यता व्यक्त होतीये. तेव्हा आधी तिचा परिचय करून घेऊ आणि त्यानंतर या चर्चेला टप्प्याटप्प्यानं पुढे नेऊ. रिहाना कोण आहे त्याच्याविषयीचा तपशील. ही एक 32 वर्षीय कलाकार आहे. पॉप स्टार, पॉप सिंगर, तसंच गायिका, गीतकार, अभिनेत्री, उद्योगिनी अशा विविध प्रकारे तिचा परिचय करून दिला जातो. डाव्या विचारांची ती पुरस्कर्ती आहे. यापूर्वी अमेरिकेत जेव्हा सामाजिक आंदोलनं उभी राहिली तेव्हा ट्रम्प विरोधक म्हणून तिने ठाम भूमिका घेतली होती. तिची सध्याची संपत्ती ही 60 कोटी अमेरिकी डॉलर इतकी आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टपणे भूमिका घेतली आहे आणि त्यांनी घेतलेली स्पष्टपणे भूमिका अगदी थोडक्या शब्दांमध्ये आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. परराष्ट्र मंत्रालय काय म्हणतं तेही पाहूया.
परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टपणे म्हणणं आहे की कृषी कायद्याबाबत माहिती घेऊन बोला, हा त्यांचा सल्ला सगळ्यांसाठी आणि खास करून समाज माध्यमांवर व्यक्त होणाऱ्या लोकांसाठी आहे. पूर्वग्रह ठेवत कसलीही भूमिका घेणं हे गैर आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयानं सूचित केलेलं आहे. या चर्चेत आपण आपल्या सोबत सहभागी करून घेत आहोत कॉम्रेड अजित अभ्यंकर, हे माकपचे नेते आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या आरती साठे आहेत, शेतकरी नेते विजय जावंदी आहेत, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक या नात्यानं निखिल शिरावगे आहेत आणि कलाकारांच्या भूमिकेतून या विषयाकडे पाहण्यासाठी निर्माती अभिनेत्री या भूमिकेत आपल्याला परिचित असलेल्या कांचन अधिकारी आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. मला पहिला प्रश्न कॉम्रेड अजित अभ्यंकर यांना विचारायचा आहे. अजितराव, शेतकऱ्यांचं आंदोलन जवळपास 2 महिने झाले सुरू आहे. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या समर्थनाची गरज आहे का? बघा, असं आहे, कुठलंही आंदोलन, भारतासारखा जो देश आहे, जेव्हा आपण म्हणतो की भारताची प्रगती ही जगामध्ये कितवी अर्थव्यवस्था आहे असं आपण सांगत असतो. हे जग हे आता एक खेडं झालेलं आहे, एक ग्लोबल विलेज झालेलं आहे असं आपण सांगत असतो. आणि जागतिक भांडवलाची आपण सगळीकडून आयात करण्यासाठी उत्सुक असतो, वेलकम करतो आपण ते. अशा वेळेला भारतामध्ये ज्या शेतकऱ्यांची संख्या काही दशकरोड आहे, असे लोक, त्यांचा एक खूप मोठा सेक्शन जर आंदोलन करत असेल आणि त्या अशा एका मूलभूत तात्विक मुद्द्यावरती करत असेल तर त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटणं हे तुमची इच्छा असून असं स्वाभाविक आहे, टाळता येणार नाही. त्याच्यामुळे भारतामध्ये जे इतक्या मोठ्या प्रमाणात इतके दिवस घडते, तेही कॅपिटल राजधानीमध्ये, त्याचे परिणाम अपरिहार्य आहेत. ही एक मूलभूत गोष्ट आहे, म्हणजे ते कोणाचंही आंदोलन असलं तरी आहे. पण या पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगतो की या पलीकडे फार मोठं मेजर आहे. ते म्हणजे असं की भारतामध्ये सरकार जी भूमिका घेत आहे की एमएसपीचा कायदा आम्ही करणार नाही, मिनिमम सपोर्ट प्राइसचा कायदा आम्ही करणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. ती कशामुळे आहे तर त्याचं कारण मात्र आंतरराष्ट्रीय आहे. म्हणजे गंमत बघा कशी आहे की अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चर, जे WTOचा जो करार केलेला आहे गॅटचा, त्याच्याशी कनेक्टेड आहे. त्या अग्रीमेंट ऑन ऍग्रिकल्चरच्या अंतर्गत अमेरिकेने भारतातल्या मिनिमम सपोर्ट प्राइसेस वरती जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते कुठेही वृत्तपत्रात आलेलं नाही, पण WTOच्या रेकॉर्डवरती आहे. त्याचं सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. तर भारतामध्ये भारत सरकार मिनिमम सपोर्ट प्राइसचा कायदा का करत नाही? लिहून देते पण कायदा करत नाही. ठीक आहे, त्याचं कारण असं आहे की अमेरिकेने भारतामध्ये जी मिनिमम सपोर्ट प्राइस दिली होती त्याला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, WTO मध्ये घेतलेलं, ऑन रेकॉर्ड घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे मी आपल्याला सांगू शकतो. ठीक आहे. तेव्हा इंटरनॅशनल मग आता कॉम्रेड अभ्यंकर, फार बरं झालं तुम्ही हा विषय एकदा अमेरिकेच्या लेव्हललाही घेऊन गेला. तर अमेरिकेसारखा भांडवलदारी देश जर समजा भारताच्या विविध धोरणांमध्ये अशा प्रकारे हस्तक्षेप करत असेल तर त्या देशात राहणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाला मिळणारं समर्थन हे कितपत खरं समजायचं? आणि ज्या वेळेला रिहाना सारखी एक डाव्या विचारांचा पुरस्कार करणारी व्यक्ती शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात उतरते, तेव्हा हा भूमिका बदल किंवा हा भूमिका घेण्याचा मुद्दा हा पुरस्कृत नाही असं म्हणण्याची सोय आहे का? नाही, आता म्हणजे तुमचं म्हणणं जरा थोडंसं मला विशेष वाटते, म्हणजे आश्चर्यकारक वाटते की अमेरिकेतलं सरकार हे अमेरिकेतल्या जनतेची मतं आणि अमेरिकेतली जनता आणि अमेरिकेतलं सरकार हे सगळे एकच मताचे असतात. हा शोध कसा लागला मला माहिती नाही. उदाहरणार्थ अमेरिकेने इराकवरती आक्रमण केलं, त्याच्या विरोधात तिथं निदर्शनं झाली. अमेरिकेने पॅरिस करारामधून बाहेर पडले तर त्याच्या विरोधामध्ये निवडणुका लढून तिथं नवीन सरकार स्थापन झालं, तिथं लाखो लोकांची निदर्शनं झाली. तेव्हा अमेरिका आणि उद्या भारतातल्या सरकारने किंवा कोणत्याही सरकारने जर अशी आंतरराष्ट्रीय पातळीवरती चुकीच्या भूमिका घेतली तर त्या देशातली जनता त्या सरकार विरोधामध्ये उठेलच, उभी राहीलच. म्हणजे सगळे उभा नाही, एक सेक्शन उभा राहू शकतो. भारताचा स्वातंत्र्य लढा जेव्हा चालला होता तेव्हा ब्रिटन मधले जे डावे होते आणि लोकशाही विचाराचे लोक होते ते स्वतःच्या साम्राज्यवादी धोरणाविरुद्ध लढत होते. टिळकांना ते परिषदेला बोलवत होते त्यांच्या लेबर पार्टी तिथली. तेव्हा ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे, याच्यात काय चुकीचं आहे? रेहाना जर तिला वाटत असेल की आपल्या सरकारचं धोरण चुकीचं आहे किंवा त्यांचं सरकार धोरणाचं त्यांना माहिती नसेल त्यांना ही गोष्ट,
की बाबा आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढा मोठा जनसमुदाय आहे. फार बरं आता झालं. साधी गोष्ट, अजून एक गोष्ट सांगतो. दक्षिण फार बरं आफ्रिकेमध्ये- झालं अभ्यंकर आपण म्हणालात, कदाचित रिहानाला हे माहितीही नसेल की त्यांच्या सरकारची धोरणं काय आहेत. त्या रिहानाला भारत सरकारने हा कायदा कशा पद्धतीनं केला, त्यामागची पार्श्वभूमी काय, भारतात किती वर्ष या प्रकारच्या कायद्याच्यासाठी वाट पाहायला लागली वगैरे वगैरे, आणि अनुषंगिक सर्व बाबी माहीत असतील का, तिच्या विचारांना कितपत ग्राह्य मानावं आणि गांभीर्यानं घ्यावं. नाही, आता हे बघा, हा जजमेंटचा भाग आहे. मी तिच्या देशाची धोरणं माहिती असतील का नसतील, म्हणजे आता हे WTO मध्ये ऑब्जेक्शन त्यांनी काय घेतलेलं आहे, हे रिहानासारख्या कलाकार बाईला माहिती असेल किंवा नसेल, दोन्ही शक्यता आहेत. मुद्दा असा आहे की इथले लाखो करोडो लोक काहीतरी आंदोलन करतायत. एका ह्युमॅनिटेरियन ग्राउंड वरती थंडी वाऱ्यात बसलेले आहेत. ह्युमॅनिटेरियन ग्राउंड वरती एक मानवी समुदाय म्हणून जर तिला त्याच्याबद्दल काही जवळीक वाटली, तर त्याच्यामध्ये एवढं वाईट वाटण्याचं आणि एवढंसं खतखत होण्याचं काय कारण आहे मला तर कळत नाही. वाईट वाटण्याचं आणि खतखत होण्यासारखं काय कारण आहे? खरं तर कोणाला वाईट वाटलंय का, कोणाला खतखत झालीये का, याची उत्तर आपण आरती साठेंकडून घेऊयात. तत्पूर्वी आरती साठेजी आपल्यापर्यंत येण्यापूर्वी मला कांचन अधिकारींना एक प्रश्न विचारायचा आहे पटकन. कांचनताई, बऱ्याचदा कलाकार व्यक्त होतात. खरं तर बऱ्याचदा म्हणणं सुद्धा न पटणारं असतं, कारण अनेकदा ते स्वतःला वाचवतात आणि जेव्हा जेव्हा व्यक्त होतात तेव्हा सोयीची भूमिका घेताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या एखाद्या व्यक्तीनं भारतातल्या कोणत्याही सामाजिक आंदोलनाविषयीची भूमिका घेणं आणि त्या भूमिकेच्या अनुषंगानं भारतामध्ये एक नवीन वाद तयार होणं, हे संयुक्तिक आहे का? आपल्याला गरज आहे का अशा प्रकारच्या नव्या नव्या वादांची आणि अशा प्रकारच्या विचारांची किंवा तशा प्रकारच्या घेतलेल्या प्रतिक्रियांची? इथे मला दोन गोष्टी मांडाव्याशा वाटतात की जेव्हा आपल्याकडे काही नॅचरल कलॅमिटीज येतात किंवा आपल्याला फंड्स उभे करायचे असतात, अशा वेळेला मॅक्सिमम कलाकार लोक ही पुढे येतात आणि त्याच्यासाठी वेगवेगळे शोज ऑर्गनाईज केले जातात. अगदी ट्रकमध्ये भरभरून सगळे कलाकार जातात आणि लोकांच्याकडनं मदत गोळा करण्याचं काम हे केलं जातं. तर मला असं वाटतं एखाद्या देशाचा स्वतंत्र नागरिक म्हणून एखाद्या माणसाला जर आपलं मत मांडावं असं वाटलं तर आजकालच्या युगामध्ये सोशल मीडिया हे इतकं पॉवरफुल माध्यम आपल्या हातात आलेलं आहे की अशा ह्याच्यावरनं कुणीही त्याच्यावरती व्यक्त होऊ शकतं. आत्ताच अजितजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या इथे खरोखरच आता एक छोटंसं ग्लोबल व्हिलेज असल्यासारखं आपलं अख्खं जग झालेलं आहे बिकॉज ऑफ दिस सोशल मीडिया, बिकॉज ऑफ ऑल द थिंग्स, आणि त्याच्यामुळेच हे एक पॉसिबल होऊ शकतं. आणि प्रत्येकाचे एक आता विचार असे, आता ती 32 वर्षाची आहे म्हटल्यानंतर तिचे पण एक काहीतरी जडणघडण विचारांची झालेली असेल. परंतु एक प्रश्न असाही आहे की आता जसं तुम्ही सांगितलं की आपले इथले काय जे रूल्स आहेत किंवा काय आहेत हे पहिले ध्यानात घ्यावेत आणि ते वाचून मगच त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया द्यावी. जेव्हा तुम्ही मला इथे बोलावलं तेव्हा सुद्धा मी पहिल्यांदा तुम्हाला ते सांगितलं. मला एक छोटीशी इन्फॉर्मेशन म्हणून अजितजींना एक प्रश्न विचारावा असं वाटतं आपल्या परमिशननी, की आपल्या इथे म्हणजे माझं जे काय नॉलेज आहे अजितजी त्याच्यावरती बोलते, मला तुम्हाला काहीच हे करायचं नाहीये. आपल्या इथे एक पणन खातं असतं आणि पणन खात्याद्वारे आपल्याला शेतीमालाचे जे बाजारभाव असतात ते आपल्या इथे नक्की केले जातात. मग मला हा पडलेला प्रश्न आहे की आत्ताचं हे जे आंदोलन, आणि हे बेसिक दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे एखादं आंदोलन जेव्हा उभं राहतं किंवा ते इतके महिने असं चिघळल्यासारखं आंदोलन राहतं तेव्हा त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे, जे फंड्स आहेत, ते सध्याच्या ह्या आंदोलनाचे फंड जे कुठून रेज केले जात आहेत हे मला तरी माहिती नाहीये. त्यामुळे हा माझा तुम्हाला प्रश्न आहे की हे फंड्स कुठून रेज केले जात आहेत, मग त्याचे पडसाद जे आहेत ते आंतरराष्ट्रीय लेवलवरती कशासाठी उमटत आहेत याच्याविषयी मला जरा त्यांच्याचकडनं जाणून घ्यायला आवडेल. बरं अजितराव, याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करतो. अगदी अगदी बघा, असं आहे की पणन खातं ठरवत नाही, ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस कमिशन नावाचं एक कमिशन आहे केंद्र सरकारचं. ते या देशामध्ये ज्या MSP ज्याला आपण म्हणतो ते हमीभाव ठरवत असतं आणि त्याची एक पद्धत आहे. ती पद्धत कशी असावी याच्याबद्दल स्वामीनाथन कमिशनने काही रेकमेंडेशन्स केलेले आहेत. त्या रेकमेंडेशन सरकार पाळतंय असं सरकारचा चुकीचा दावा आहे. तो पाळत नाही असं माझं म्हणणं आहे, पण तो त्याच्या तपशिलाची चर्चा काय आता अपेक्षित नाहीये. ठीक आहे. तेव्हा ते पणन खातं ठरवत नाही, ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस कमिशन ते ठरवतं. हा पहिला मुद्दा, आणि ते चर्चेसाठी खुलं आहे आणि त्याच्याबद्दल पुष्कळ चर्चा आणि वाद चालू आहे. ठीक, आता आपण एवढे दिवस जे आंदोलन चाललेलं आहे, पैशांच्या बाबत त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्यावर येऊया. हा अगदी अगदी अगदी. आता दुसरा प्रश्न असा की एवढ्या मोठ्या आंदोलनाचा आम्ही पुष्कळ मोठी आंदोलनं करतो, कामगार संघटनांची करतो,
त्यावेळेला आम्ही निधी हा कामगारांकडून गोळा करतो किंवा त्याला पाठिंबा देणारे काही मध्यमवर्गीय असतात, काही सहानुभूतीदार असतात की जे वेगवेगळ्या वर्गातले असू शकतात, त्यांच्याकडून निधी गोळा करतो. त्याचप्रमाणे आता हे शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे, आता उदाहरणार्थ आमचे शेतकरी, आमच्या किसान सभेचे लोक तिथे जे बसलेले आहेत, त्यासाठी आम्ही महाराष्ट्रामधून किसान सभेच्या वतीनं तो निधी गोळा करतोय. मुंबईला आम्ही आंदोलन करतो, त्याच्यासाठी किसान सभे, आमची संघटना किसान जोडणे आमच्याबद्दल बोलतोय. ते प्रत्येक संघटना आपापले सभासद असतील, सहानुभूतीदार असतील, त्यांच्याकडून निधी गोळा करत असतात आणि त्याच्यामधून ते आंदोलन चालू असतं. आणि या आंदोलनाला इतका पब्लिक सपोर्ट आहे, इतका पब्लिक सपोर्ट आहे की लोक, विशेषतः पंजाब हरियाणा या परिसरामध्ये सगळीकडेच आहे, पण तिथं अजून जास्ती आहे. ठीक आहे. आरती साठेंकडे पुढचा मुद्दा, आपण असं म्हणालात की आपल्या सहानुभूतीदारांच्याकडून तसंच कार्यकर्त्यांच्याकडून, नेत्यांच्याकडून निधी उपलब्ध करून ही आंदोलनं उभी केली जातात. आरती साठेजी, या सहानुभूतीदारांच्या विषयीही आपल्याला बोलता येईल आणि त्याचबरोबर थोड्या वेळापूर्वी रिहाना सारख्या व्यक्तीनं समर्थन दिलं तर खदखद का होतीये असाही एक शेरा ऐकवला गेला. आक्षेप नक्की काय असू शकतात? रिहानाच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची गरज आहे का? कारण परराष्ट्र मंत्रालयानं त्याच्यावर खुलासा काढावा. एकतर ही खूप मला दुःखाची गोष्ट आहे की पॉलिटिकल मायलेजसाठी ज्या डाव्या विचारसरणीतले लोक आहेत ते कुठल्याही स्टेटमेंटला क्रेडिबिलिटी देत आहेत. रिहाना ही चांगली सिंगर असेल, तिचा एक मोठा प्रेझेन्स असेल, पण खरं म्हणजे तिला काय अधिकार आहे किंवा हक्क आहे किंवा तिला काय माहिती की फार्मर्स लॉज किंवा फार्मर्स कशाविषयी प्रोटेस्ट करतायत हे तिचा काही एक संबंध नाहीये. तिला फक्त एक सेन्सेशनल स्टेटमेंट करायची आहे आणि शी इज नोन फॉर मेकिंग सेन्सेशनल स्टेटमेंट्स. आणि तिचं बरेचदा अशा गोष्टी तिच्या आहेत ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल मीडियाने तिला हाणून पाडलं आहे. आणि शेवटी हा फार्मर्स इश्यू असो किंवा कुठलाही मुद्दा असो, हा आमचा देशाचा इश्यू आहे. हे आमचे इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यासाठी रिहाना किंवा एक्स किंवा वाय किंवा झेड यांनी का वक्तव्य करावं? काय त्यांची लोक स्टँडिंग, काय त्यांचं ज्ञान त्या फील्डमध्ये? हे म्हणजे मूर्खपणाची लक्षणं आहेत. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे जे डाव्या वळणातली पार्टीज आहेत किंवा ऑपोजिशन पार्टीज आहेत ते तर म्हणतीलच ग्लोबल विलेज आहे, हे आहे, ते आहे. नाहीतर जेव्हा त्यांच्या इकॉनॉमिक पॉलिसीज येतात तेव्हा ते म्हणतात वी आर अँटी कॅपिटलिस्ट, वी आर अँटी कॅपिटलिझम. मग तेव्हा ग्लोबल विलेज नसतं का? तेव्हा मग मोदी सरकार कसं कॅपिटलिस्ट सरकार आहे? सो हे जे दुटप्पी धोरणं आहेत, कारण आमच्या काहीतरी करून भाजपाला शिव्या घालायच्या किंवा सरकारला शिव्या घालायच्या आणि त्याच्यासाठी राष्ट्रहित नाही बघायचं, हे अतिशय विचित्र आणि अक्षरशः हॉरिबल बिहेवियर आहे. अजितराव याच्यावर उत्तर देऊ इच्छित आहेत. आरती साठेजी, अजितरावांना एक छोटी आपण पटकन संधी देऊयात. अजितराव, इतरही चर्चेतले दोन मान्यवर अजून बोलायचे बाकी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अशी, थेट डाव्यांवर आक्षेप आलेला आहे. अजून एक तपशील आपल्यापर्यंत पोहोचवतो. केवळ आणि केवळ रिहानाचाच विषय नाहीये. मूळ विषय सुरू झाला जस्टिन ट्रुडोपासून, त्यानंतर ग्रेटा थनबर्ग बोलल्या, त्याच्यानंतर पॉर्न स्टार म्हणून परिचित असलेली मिया खलिफा बोलली आणि आता त्या यादीमध्ये रिहाना. तर तुम्हाला अशा म्हणजे पॉर्न स्टार असलेल्या मिया खलिफाचं समर्थन मिळतंय, तुम्हाला पॉप स्टार असलेल्या रिहानाचं समर्थन मिळतंय, तुम्हाला ग्रेटा थनबर्गचं समर्थन मिळतंय. गरज आहे का या लोकांच्या समर्थनाची तुम्हाला? आणि असेल तर का गरज आहे? देशातलं समर्थन कमी पडतंय म्हणून आंतरराष्ट्रीय समर्थन हवंय? नाही, मला काय कळतच नाही. नाही, म्हणजे पहिली गोष्ट अशी की हे समर्थन मागायला कोणी गेलो होतं का? म्हणजे गरज पडते तुमच्या प्रश्नाचा मला काय अर्थच कळत नाही. कोणी काय आम्ही मागायला गेलो का त्यांच्याकडे समर्थन? वृत्तपत्रामध्ये, इंटरनेटवरती ओसंडून वाहते तिथल्या बातम्या. करू त्याचा निषेध तरी करा. हॅलो एक मिनिट, ऐका एक मिनिट. अजिबात निषेध करणार नाही. त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलंय आणि त्या आंदोलनाला जर सपोर्टिंग बोलत असतील तर वाय शुड वी डिनाऊन्स देम? नाही, मत व्यक्त करावं, पण मत सुद्धा कुठल्या त्यांना अधिकार. थांबा, तिने मत, मी तुम्हाला रिहानाने काय काय केलं आहे, एक मिनिट, मी रिहानाने काय काय केलं आहे आणि कसं वाटेल तशी बिहेव केले ते सुद्धा वाचून दाखवते. इनफॅक्ट तिने कुठल्या तरी एका अरब एमिरेट्स कंट्रीमध्ये एका मशिदी समोर वाह्यात फोटोही काढले आहेत. सी, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन कम्स विथ लिमिटेशन्स, हा आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे आर्टिकल्स आहेत. हो, तुम्ही व्यक्त व्हा, पण तुम्ही विचारायचंय. अजितराव, आपला वेळेचा आपला मुद्दा मांडण्यासाठी दिलेला वेळ आहे. तुम्ही मांडा आपली भूमिका. आता एक प्रश्न मी आरती साठेंना थांबायला सांगितलंय आणि मी तुम्हाला विचारतो
की आपल्या समर्थनात कोण उभं राहतं याच्यावर सुद्धा बऱ्याचदा आपल्याला समर्थन केलं जाणारं वक्तव्य हे किती वजनदार आहे ते ठरत असतं. त्या अनुषंगाने मी म्हणालो, तुम्हाला पॉर्नस्टारच्या कडून मिळणारं समर्थन, तुम्हाला सेलिब्रिटी स्टार्स गायकांकडून मिळणारं समर्थन गरजेचं वाटतंय का? मी मगाशी शब्द जो वापरला की खतखत कोणाची आणि कशा करताय, और समर्थन मागायला आम्ही गेलो नव्हतो. आता मला फक्त पूर्ण बोलू द्या. जी बोला बोला. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, त्यांना त्याच्यातलं कळतं का कळत नाही हे नक्कीच त्याचं क्वेश्चन करता येईल ना. तुम्ही म्हणा ना की त्यांना त्याच्यातलं काही कळत नाही, माहिती न घेता विधान केलेलं आहे, वेड्यासारखं काहीतरी बोलू नका, हे नक्कीच म्हणता येईल आणि कदाचित ते बरोबर किंवा चूक दोन्ही असू शकेल. तेव्हा मुद्दा त्यांचं मत बरोबर आहे का चूक आहे, त्यांचा मत व्यक्त करण्याचा काय अकॅडमिक अधिकार आहे का नाही, हा प्रश्न जजमेंटचा आहे, हा प्रश्न प्रोप्रायटीचा नाहीये. बरं, प्रोप्रायटीचा असलाच तर त्यांच्या जजमेंटचा तो त्यांच्या प्रोप्रायटीची ती जजमेंट आहे, त्याच्यामध्ये आंदोलनाला डिस्क्रेडिट काय मिळते? व्हाय शुड वी बी डिस्क्रेडिटेड फॉर दॅट? नाही, याच्यासाठी कारण हे बघा, थोड्या वेळापूर्वी एक प्रश्न उपस्थित केला, काहीतरी एक प्रश्न असा उपस्थित केला की संबंधित वक्तव्याला तुम्ही नाकारणार आहात का? आम्ही आमच्या देशात काय चाललंय बघून घेऊ, तुम्हाला आमच्या देशातल्या आंदोलनात नाक खुपसायची गरज नाही, अशी भूमिका असू शकते का, असं मला आपल्याला विचारायचं आहे. नाही, त्यांनी त्या विषयाबद्दल जर मत व्यक्त केलं तर त्याच्याबद्दल पुन्हा प्रतिमत व्यक्त करण्याची आता तरी काही मला गरज वाटत नाही. ठीक आहे, त्या मताचा जो काही तपशील असेल ते बघून ठरवू आम्ही. ठीक ठीक ठीक. आपल्या सोबत निखिल श्रावगे आहेत. निखिल श्रावगे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांनी व्यक्त होणाऱ्या व्यक्तींच्या बाबतच बरेचसे संदर्भ देऊन काही लेखन केलेलं आहे. निखिलजी, ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक पूर्वाश्रमीचा पॉर्नस्टार व्यक्त व्हायला लागलाय, शेतकरी आंदोलनाबाबत ग्रेटा थनबर्ग सारखी व्यक्ती बोलू लागलेली आहे आणि आत्ताच्या घडीला ताजं नाव यामध्ये रिहानाचं आहे, ही सगळी चर्चेतली मंडळी अचानक भारतातल्या शेतकरी आंदोलनावर का बोलू लागली असावीत? आणि त्यातला एक धागा हा त्यांच्या भूमिकेचा आहे. रिहानाच्या बाबतीत ती डाव्या विचारांची पुरस्कर्ती आहे हे तर सांगितलंच आपण. ट्रम्पच्या विरोधात सुद्धा ती ऍक्टिव्ह होती हे सुद्धा आपण नमूद केलेलं आहे, ते लोकांनाही माहिती आहे. निखिलजी, त्यांच्या नावाची आणि त्यांच्या मताची चर्चा होतीये कारण की त्यांना चर्चेत राहणं ही त्यांची रोजीरोटीवर असतं. रिहाना सारखी जी आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉपस्टार आहे, तिला या गोष्टीत बोलण्याचा कितपत अधिकार आहे किंवा कितपत ज्ञान आहे हा चर्चेचा मुद्दा आपण घेतोच आहोत. पण त्यांना बोलायची गरज काय आहे हा एक पहिला प्रश्न आहे. डाव्या अंगाने विचार करता उजव्या विचारसरणीने चाललेल्या नरेंद्र मोदी सरकारवर रिहाना सारख्या पॉपस्टारनी टीका करणं स्वाभाविक म्हटलं जाईल. पण त्याचबरोबर ग्रेटा थनबर्ग, मलाला असेल किंवा अजून कोण असेल, मला असं वाटत नाही की त्यांच्याकडे तेवढं गांभीर्याने बघण्याची गरज आहे आपल्याला, कारण की त्यांना आपल्या देशात मताचा अधिकार नाहीये. हे जे सरकार आहे हे सरकार निवडून आलेल्या लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, बहुमताने निवडून दिलेलं सरकार आहे, 2 वेळा निवडून दिलेलं सरकार आहे आणि सरकारी संसदेमध्ये चर्चा करून हे जे बिल्स आहेत ते पास केले गेले आहेत. त्याच्यामुळे आजची जी चर्चा आहे कदाचित 24 तासानंतर आपण जर बघितलं तर ह्याच्यावर इतकी चर्चा होणार नाहीये. आणि रिहाना काय अमेरिकेत राहणारा कुठलाही पॉपस्टार असेल किंवा अगदी जो बायडन यांनी जरी उद्या काही भूमिका घेतली या प्रश्नाबाबत तर आपलं परराष्ट्रीय खातं भारताचं हे त्यांना नक्की सांगू शकेल की हा भारताचा अगदी म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जस्टिन ट्रुडो प्रकरणात असंच झालेलं आहे. जस्टिन ट्रुडो यांच्याकडून जेव्हा या शेतकरी आंदोलनाच्या विषयी भूमिका घेतली गेली तेव्हा भारतानं सरळ त्यांचा कान पिळला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माहिती घेऊन बोला. त्यानंतर जस्टिन ट्रुडो यांच्याकडून कुठलंही वक्तव्य आलं नाही. आता आरती साठे आपल्यापर्यंत येतोय. जस्टिन ट्रुडो यांच्यासारखा व्यक्ती जेव्हा शेतकरी आंदोलनाच्या बाबत बोलायला लागतो तेव्हा शेतकरी आंदोलनातला खलिस्तानी एलिमेंट हा अधिक ठळकपणे समोर येतो का, किंवा तशा प्रकारच्या मानसिकतेचे लोक या आंदोलनाच्या समर्थनात आहेत हा आरोप खरा वाटू शकतो का? यानंतर विजयरावांनाही आपण बोलतो करूयात. विजयराव जावंदी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आधी आरती साठेजी. हे बघा, आता त्याच्यामध्ये खलिस्तानी मुवमेंट आहे का वेस्टेड इंटरेस्ट आहेत, जे मंडीज चालवतात, एक्झॅक्टली काय आहे हे तर मी इतक्यात त्याच्यावर काहीच वक्तव्य करू इच्छित नाहीये. इनफॅक्ट प्रधानमंत्री मोदीजींनी शेतकऱ्यांना सांगितलंय की तुम्ही परत एकदा आमच्या बरोबर
विचार एक विचार विमर्श करा, आमच्या बरोबर एक डायलॉग करा आणि जिथे जिथे इश्यूज आम्ही सॉर्ट आउट करू शकतो तिथे सरकारने पूर्ण कोऑपरेशन दिलं आहे आणि पूर्णपणे एका डेमोक्रेटिक प्रोसेसनी हा इश्यू आम्हाला सोडवायचा आहे. आम्हालाही आवडत नाहीये की इतके लोक तिकडे इतके महिने थंडीत कुडकुडत, इनफॅक्ट मला नाही वाटत ते थंडीत कुडकुडत पण असतील, कारण जे काय फोटो दाखवले गेले तर त्यांना व्यवस्थित सगळ्या सोयी पण मिळाल्या आहेत. पण माय पॉइंट इज की हा जो इश्यू आहे तो एका डायलॉगनी सॉल्व्ह करता येईल आणि त्याच्यासाठी सरकार पहिल्या दिवसापासून फार्मर्स बरोबर शेतकऱ्यांबरोबर डायलॉग करते आहे. हो, पण त्याच्यामध्ये काही वेस्टेड इंटरेस्ट आहेत ह्याच्याविषयी अजिबात मला शंका नाही आहे. ठीक आहे विजयराव गावंदिया, या निमित्तानं पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. विजयराव, कुठलंही आंदोलन हे जनतेचं आंदोलन बनतं ज्या वेळेला जनतेला ते आपलं वाटतं. आत्ताच्या घडीला दिल्ली आणि आसपासच्या परिसरातल्या बहुसंख्याक शेतकऱ्यांच्याकडून केलेलं हे आंदोलन जर जनहिताचं आणि शेतकरी हिताचं असेल तर ते देशव्यापी अद्याप का बनलेलं नाही? नाही, मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की हे आंदोलन देशव्यापी नाही, हे असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना खुलं आव्हान करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना MSPचं संरक्षण नको आहे हे सांगत सांगत गावात यावं ना आणि मग पाहावं की त्यांचं कोण ऐकतं. तर तो भाग नाहीये. तुम्ही आता जे म्हणता आहात की तिला काही कोणी पाठिंबा मागायला गेलं नव्हतं. मला असं वाटतं की आपण युनायटेड नेशनचे सदस्य आहोत, ह्युमन राईट कमिशन आहे आणि ह्युमन राईट कमिशन मध्ये मानव अधिकाराची सुरक्षेकरता जर कुठे काही होत असेल तर त्याच्यावर कोणत्याही मानवाला बोलण्याचा अधिकार आहे. एक मिनिट, माझं पूर्ण ऐकून घ्या, मी तुमच्यामध्ये बोललो नाही. मी तुम्हाला सरळ असं म्हणतो की तिने जर मोदीची तारीफ केली असती तर तुम्हाला आवडलं असतं, ऐके नाही. आणि आंतरराष्ट्रीय कॉमेंट नको असं म्हणता तर मग मोदींनी आपकी बात ट्रम्प की सरकार हे केवढं मोठं केलेलं होतं विधान, हे कसं चालतं त्यांच्या मतदानावर प्रभाव टाकण्याकरता. म्हणून मला त्या वादात जायचं नव्हतं. मला काय म्हणायचंय, जे अभ्यंकर म्हणाले ना, आम्ही काही त्यांचा पाठिंबा मागायला गेलो नाही, आम्हाला त्यांच्या पाठिंब्याची काही गरज नाही. आमची सक्षमता आहे, आम्ही जिंकलो का हारलो का आमच्या देशात ठरेल. पण त्याला तुम्ही एवढं महत्व का देता हाच माझा प्रश्न आहे. बर, यावर चर्चा आपण पुढे चालू ठेवणार. वेळेची मर्यादा आहे विजयराव, आपण एका महत्वाच्या वळणावर चर्चा आणली त्यासाठी आभार. पण वेळेची मर्यादा असल्यानं मी आपल्याला थांबून एक पटकन छोटी विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आधीच्या भागाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विजयराव जावंदी यांनी असं स्पष्टपणे मत मांडलं की ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरची एखादी अडचणीची कॉमेंट असते त्यावेळेला सरकारची भूमिका वेगळी असते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला प्रस्थापित करायचं असतं तेव्हा सरकारचं नेतृत्व वेगळ्या प्रकारचं वर्तन करतं. अशा संकेतांसह आणि अशा प्रकारच्या आशयासह विजयराव जावंदी यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्यावरची चर्चा आपण पुढे नेतोय. आपल्या सोबत मान्यवरांचं पॅनल आहे आणि आरती साठे या मुद्द्याला उत्तर देतील की अबकी बार ट्रम्प सरकार म्हणणाऱ्यांना आता रिहानाचं वक्तव्य का बोचत आहे. हे बघा, वक्तव्य बोचणं किंवा वक्तव्य न बोचणं हा विषय नाही आहे. शेवटी कोणाला अथॉरिटी आहे, उद्या उठून वाटेल ते कोणी आपल्या सरकारविषयी किंवा आपल्या देशाविषयी म्हणायला लागलं तर ते आपण त्याला समर्थन करायचं का, हा खरं म्हणजे मुद्दा आहे. रिहाना सारखी जी पॉपस्टार आहे ती तिच्या क्षेत्रामध्ये चांगली असेल, मान्यवर असेल, फेमस असेल, पण तिला जेव्हा या विषयावरची काहीही माहिती नाही, तिला या विषयावर काय एक्झॅक्टली भारतात घडत आहे ह्याच्यावर माहित नाही, इतके सगळे इश्यूज भारतात झाले तेव्हा तर ती काही बोलली नाही. आताच एकदम कुठे हे फार्मर्स ॲजिटेशन, वाय इज नोबडी पेइंग अटेन्शन टू दिस, आणि एक फोटो टाकायचा, काहीतरी मिसलीड करायचं, वर्ल्ड मीडियामध्ये मिसलीड करायचं, ह्याला काही अर्थ राहत नाही.
I mean, आपण शेवटी आपण एक आपल्याला भूमिका हे आपण एक बघायला भूमिका लागणार घेत आहे असा मुद्दा मांडलात की आपल्या तिला कितपत देशाची- माहिती आहे, तिने तिच्या क्षेत्राविषयी बोलावं. मला या निमित्तानं कांचन अधिकारींना प्रश्न विचारायचा एक की कांचनजी मिनिट प्रसादजी, देतो विजयराव संधी प्रसादजी, देतो. विजयराव आपल्याला विजयराव आहे सेन्सेशनलिझम. एक बर. मिनिट सेन्सेशनलिझमची तिची हिस्ट्री आहे. तिने अच्छा. वाटेल तसं एका मशिदी समोर पोस्ट केला आहे, तेव्हाही तिला त्या एमिरेट कंट्रीमधून बाहेर काढलं. परत तिने तिच्या पृष्ठभागेवर भगवद्गीताचे काही वर्सेस लिहिले आहेत. परत वेगळ्या तिच्या काही गाण्यांमध्ये तिने काही इस्लामी फ्रेजेस वाचले आहेत. सो शी इज नोन फॉर कॉन्ट्रोवर्सी अँड सेन्सेशनलिझम. अशा व्यक्तीचं असं स्टेटमेंट त्याच्यावर तुम्ही किती क्रेडिबिलिटी ठेवावी. आणि त्याच्यासाठी जर सरकार अजितराव म्हणतात दुर्लक्ष करा, पण अजितराव तुम्हाला सुद्धा स्वतःला त्या मताला विरोध करण्याची इच्छा दिसत नाहीये. तुम्ही मगाशी थोड्या वेळापूर्वी म्हणालात की आम्ही हे मत नाकारणार नाही. विरोध कशाला करू मी असं म्हटलं की तिच्याकडे दुर्लक्ष करणं. तुम्ही चर्चा ठेवलीच कशा करता? तुम्ही महत्व देताय ही चर्चा ठेवून तुम्ही महत्व देताय त्याला. चर्चा आम्ही याच्यासाठी ठेवली. आता मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही जर आमच्या चर्चेच्या मूलभूत प्रश्नावर येणार असाल तर हे यासाठी इथे सांगणं गरजेचं आहे की तिच्या वक्तव्यावर भारतामध्ये विविध प्रकारची कलाकारांची मतमतांतरं आली. एक. दुसरा मुद्दा, या मुद्द्यावर परराष्ट्र खात्याला खुलासा करावा लागला. तिसरा मुद्दा, आंतरराष्ट्रीय पातळीवर समर्थन मिळालं म्हणून या संपूर्ण शेतकरी आंदोलक समर्थकांची छाती 74 इंचाची झाली. तिसरा मुद्दा, असे विविध मुद्दे आहेत. हे ताजे घटनाक्रम आहेत. या ताज्या घटनाक्रमावर चर्चा होत राहणार. पण कोणी सांगितलं तुम्हाला? पण छाती 74 इंचाची झाली हे तुम्हाला कोण सांगायला आलं? समाज माध्यमात दिसतंय अजितराव. ठरवलंय. अजितराव समाज माध्यमात दिसतंय. ठीक आहे विजयराव, मी आपल्याला संधी देतो. एक पटकन कांचनताईंकडून छोटीशी माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. कांचनताई, एक वक्तव्य आरती साठेंकडून झालं की तिच्या क्षेत्राविषयी बोलावं. कलाकारांना आपल्याच क्षेत्राविषयी कायम अभिव्यक्त व्हावं, इतर क्षेत्रांवर बोलू नये असं अपेक्षित असतं का? आणि दुसरा त्यालाही जोडून एक उपप्रश्न की कलाकार आपल्या क्षेत्राला सोडून दुसऱ्या विषयावर बोलतात तेव्हा ते पुरस्कृत असतं का? नाही, मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे की कलाकारांनी एक जो कलाकार आहे तो त्या देशाचा एक स्वतंत्र नागरिक म्हणजे स्वतंत्र देशाचा एक नागरिक पण आहे आणि त्याच्यामुळे त्याला तो करदाता पण असतो. त्याला सगळ्या गोष्टी माहिती असणं हेही तितकंच आवश्यक आहे. आणि प्रत्येकाला एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असतं आणि त्या अंतर्गत जर एखादा कलाकार जर व्यक्त होत असेल तर त्याला कुठेही म्हणजे नगण्य ठरवू नये. फक्त एकच आहे, मला इथे एक मुद्दा असाही वाटतो की इतक्या इंटरनॅशनल लेवलवरती तुम्ही पहिले इकडचे मुद्दे पहिले समजून घेऊन मग तिने व्यक्त व्हावं असं एक मला वाटतं. दुसरा एक प्रश्न मला इथे विचारावा असं वाटतो आनंदजींना की तुम्ही जे मगाशी म्हणालात फंड्सच्या बाबतीत, तर मला असं वाटतं की एवढ्या बिग संख्येने जेव्हा लोक तिथे आहेत, एवढ्यांचं सगळ्यांचं सगळं करणं हे इतक्या छोट्याशा फंड्सचं काम नाहीये. तेव्हा हे फंड्स जे आहेत की या आंदोलनासाठी लागणारा पैसा प्रचंड मोठ्या प्रमाणात कुठून तरी येतोय. ऑफकोर्स येत असला पाहिजे, कारण की एवढे 2-2 महिने 3-3 महिने अशा तऱ्हेचं आंदोलन जेव्हा चिघळत राहतं, राईट फ्रॉम द बिगिनिंग त्यांनी तिकडे मोठाले लंगर्स लावलेले होते, मोठाले सगळं म्हणजे त्यांचा पहिल्यापासूनच तो असा एक व्हॉल्यूम दिसत होता की बाबा हे इतक्या दिवसांचं हे आपल्याला इतका शिधा लागणार होणार आहे. या मुद्द्यावर अजितराव आपलं उत्तर अपेक्षित करतो. हा आरोप आहे, समजावा तसा, पण हे दिसलं आरोप आहे आंदोलनाला मला या मुद्द्यावर उत्तर द्यायचं आहे. होय विजयराव, संधी मिळाली बदनाम करण्यासाठी अजितरावांचं उत्तर संपलं की विजयराव आपल्याकडे येतो. हा एक. तेव्हा याला उत्तर नाही. तेव्हा तुम्ही कुठलंही आंदोलन जे आहे ते आंदोलन फॉरेन फंडेड आहे हे ठरवण्यासाठी म्हणूनच तुम्ही ते रस्त्यावरती जे काय एवढे बॅरिकेड्स लावलेत, खिळे ठोकलेत, 100 प्रकारचे, तेवढं पाकिस्तानच्या बॉर्डरवर केलं ना तर कदाचित पाकिस्तान आणि भारतातल्या प्रश्न घुसखोरी होती ती कदाचित थांबेल. थोडंसं लक्ष तिकडे द्या. शेतकऱ्यांकडे एवढे करताय त्याच्याऐवजी आताच्या बजेटमध्ये पण शेतकऱ्यांच्यासाठी काही पॅकेजेस डिक्लेअर केले गेलेले, त्याच्याविषयी पण बोला. एक मिनिट, चर्चा त्या वळणावर आता न्यायची नाहीये, कारण त्यावरची चर्चा करायला गेलं तर परत एक अर्थसंकल्पाची वेगळी चर्चा इथे सुरू होईल. विजयरावांना यावर मत मांडायचंय. विजयराव, आपली भूमिका कृपया मांडा, त्यानंतर या मुद्द्यात या निमित्तानं सुरू झालेल्या चर्चेतले आणखीन काही मुद्दे आपण घेणार आहोत. मला व्यवस्थित बोलू द्या तुम्ही. जी, मला एक गोष्ट अशी मांडायची आहे की तिने काय प्रतिक्रिया दिली, तिला काय माहिती वगैरे माहित नाही. ती एक कार्यकर्ती सुद्धा असू शकते
आणि तिला ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन होत आहे, इंटरनेट तुम्ही बंद करून ठेवलेलं आहे वगैरे वगैरे, ते खेळ पाहून त्याच्यामुळे तिने प्रतिक्रिया दिली असेल, तो तिचा अधिकार आहे, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण आता तुम्ही फंड्स बद्दल विचारता आहात की या आंदोलनाला फंड्स कुठले येतात आहेत. अहो मी जनसंघाचं काम केलेलं आहे, मला माहिती आहे की जनसंघाजवळ काय फंड असायचे आणि कसा निवडणुकीमध्ये आपण प्रचार करायचो, आणि आता भाजपजवळ एवढे फंड कुठले येतात आहे तो. मग त्या फंडाबद्दल विचारा ना, ते काही व्हाईटमध्ये येत आहेत, त्या फंडाबद्दल काही बोललं जात नाहीये. म्हणजे शेतकऱ्यांकडे आलेला फंड हा सगळा चुकीचा, आणि भारतीय जनता पार्टीजवळ जो काही फंड येतोय तो सगळा व्हाईट. हे कसं काय होय मला विजयराव, तुम्हाला याच्यातून सुचवायचं काय आहे? खूप आहे. विजयराव, तुम्हाला सुचवायचं काय आहे? म्हणजे शेतकरी आंदोलनाच्यासाठी या देशात लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना होणारा पैसा पुरवठा हा योग्य समजायचा, आणि राजकीय व्यवस्थेमध्ये पक्ष स्थापन केल्यामुळे जर कोणाला काही पैसे मिळत असतील तर ते गैर, अशी भूमिका आहे का आपली? विजयराव, नाही, माझं म्हणणं आहे की दोन्हीकडे मी ऑब्जेक्शन घेत नाही. त्यांच्या तोंडात शब्द घालताय काहीतरी. माझं काय, मी समजून ऑब्जेक्शन घेतो, समजून घेतोय. आणि नाही म्हणून नाही, बघा प्रसादजी, मी तुम्हाला पुन्हा काय म्हणतोय की मी काही त्याच्याबद्दल, तुम्ही शेतकऱ्यांकडे आलेला पैसा त्याला तुम्ही ऑब्जेक्शन घेता, मग त्यावेळेला ऑब्जेक्शन का घेत नाही? माझ्या या मुलीला विनंती आहे त्याच्याकडे ऑब्जेक्शन घेणं आणि सगळ्यांची चौकशी होऊन जाऊ द्या. सगळ्यांची चौकशी होऊन जाऊ द्या ना, आम्ही तयार आहोत चौकशीला. पैशाचा मुद्दा चर्चेचा मध्यवर्ती मुद्दा नाहीये. आपण आपल्या आंतरराष्ट्रीय कलाकारांनी अचानक अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा वापर करून एका पाठोपाठ एक मत व्यक्त करणं, या मुद्द्यावर येऊया. आणि अजितरावांना आठवण करून देतो. अजितराव, आपण असं मगाशी म्हणालात ना की का ही चर्चा ठेवलीत, तर सातत्याने या घटना व्हायला लागल्या. जस्टिन ट्रुडो, ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा, अमुक ढमुक टमुक, असं करत 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 ही रांग वाढायला लागली आहे. आता त्यानिमित्तानं निखिल श्रावगेंना एक पटकन विचारूयात प्रश्न असा. निखिलजी, जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कुठल्याही व्यक्तीच्याकडून, मग भले त्या व्यक्तीला चर्चेत राहायची हौस असेल म्हणून किंवा नसेल म्हणून एखादं मत व्यक्त केलं जातं, त्याला भारतीय लोक किती गांभीर्यानं घेतात? कोण मत व्यक्त करते याच्यावर हे खूप अवलंबून आहे. ग्रेटा सारखी जी मुलगी आहे, जी साधारण आता ती कॉलेजला किंवा शालेय अवस्थेतच आहे, ती प्रत्येक गोष्टीत जर मत व्यक्त करत असेल, म्हणजे मला आठवतंय की ग्रेटानी आपल्याकडे परीक्षा ज्या सुरू होणार होत्या लॉकडाऊनच्या काळात त्याच्यावर मत व्यक्त केलं होतं. 2019 साली जेव्हा मोदी सरकार दुसऱ्यांदा निवडून आलं तेव्हा भारताचं कार्बन फुटप्रिंट किती आहे त्याच्यावर मत व्यक्त केलं होतं, जे की चुकीचं पण होतं. ती स्वतः एक ऍक्टिव्हिस्ट आहेत आणि एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिस्ट आहेत. हे असून पण चुकीचं मत सातत्याने व्यक्त करण्याची काही गरज नाही. भारतातल्या मुलांचा लॉकडाऊन मध्ये परीक्षेला बसायचा की नाही हा प्रश्न तिने चर्चा करावी अशी आपल्याकडे एवढी वैचारिक दुष्काळ आलेली परिस्थिती नाहीये. दुसरी गोष्ट, मलाला सारखी जी इंटरनॅशनल फेमची जी ऍक्टिव्हिस्ट आहे ती जेव्हा बोलते ती भारताविरोधी बोलते, 370 क्रम विरोधी बोलली ती. पण पाकिस्तानमध्ये परवा झालेल्या हजारा कम्युनिटीच्या लोकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलत नाही, किंवा मुसलमान समाज ज्याची चीनमध्ये उइगर प्रांतात पिळवणूक चालू आहे तिथे ते बोलत नाही. त्याच्यामुळे जेव्हा असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे लोक आहेत, कलाकार आहेत, ऍक्टिव्हिस्ट आहेत, हे जेव्हा एका बाजूनी बोलतात, एका बाबतीत बोलतात, त्यावेळी लोकांना आता कळू लागलेलं आहे. इतकंसं आता तो काळ गेला की मला फक्त टीव्ही वाल्या लोकांनी सांगितलं तरच माझं एक काही राजकीय मत बनेल, किंवा पेपरमध्ये एक मिनिट किंवा पेपरमध्ये वाचल्यावरच माझं राजकीय. त्याच्यामुळे लोकांना चूक काय बरोबर काय हे सांगायला आपली गरज नाहीये. त्यांना ठीक आहे, लोकांचा सद्सद्विवेक किंवा सारासार विचार करण्याची पद्धती जागृत आहे असं पण सुचवत आहे. निखिलजी, एक आणखीन पुढचा मुद्दा तोही तुमच्यासाठीच आहे की भारतात लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराचा वापर करून सुरू असलेल्या आंदोलनाच्या बाबत जी माणसं आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होत आहेत ती तसं पाहिलं तर कुठल्याही सरकारी व्यवस्थेचे अधिकृत प्रतिनिधी नाहीत. ते विचारसरणीनं कोण आहेत यावरचा वाद असू शकतो, पण जर हे आंदोलन खरंच इतकं मोठं आहे, या आंदोलनाच्या संदर्भात खरंच जगाला चिंता पडली असेल, तर भारताच्या आजूबाजूच्या देशांमधून तशा प्रकारच्या सरकारी अधिकृत शासकीय प्रतिक्रिया यायला पाहिजेत. एक कॅनडा सारखा देश जिथं खलिस्तान्यांना कायम संरक्षण दिलं जातं, तो सोडला तर अधिकृत राजकीय भूमिका शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्याची जागतिक पातळीवर किती ठिकाणं होऊन आली? निखिलजी, बरोबर आहे.
हीच गोष्ट आपण दुसऱ्या बाजूने बघूया. एखाद्या देशात जर प्रत्येक देशात आपापले प्रॉब्लेम्स असतात, तिथले स्थानिक प्रॉब्लेम्स असतात. एखाद्या देशातल्या स्थानिक प्रॉब्लेम्सवर आपल्या इकडचं एखाद्या सेलिब्रिटी जर काही मत व्यक्त केलं तर ते कितपत गांभीर्याने घेतलं जाईल हे पण आहे. राजनैतिक संबंधांचा विचार करताना हे जे नॉन स्टेट ऍक्टर्स असतात यांचं मत तितकं सिरियसली घेणं गरजेचं नसतं, भले त्यांना किती फॉलोईंग असू द्या. इतकाच जर पेटलेला प्रश्न आहे तर मग जो बायडन यांनी हस्तक्षेप करावा, किंवा बाजूला असलेले इम्रान खान किंवा KP शर्मा ओली किंवा आता जे प्रचंड आहेत नेपाळमधले त्यांनी हस्तक्षेप करावा. का ते करत नाहीत? कारण की हा अंतर्गत मामला हे सगळ्यांना माहिती आहे, हे जे स्टेट ऍक्टर्स आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या देशांमधले सगळे प्रश्न एकदम सुजलाम सुफलाम चालू आहेत अशातला भाग नाही आहे. त्याच्यामुळे हे जे नॉन स्टेट ऍक्टर्स असतात हे बोलतच असतात. सरकारी आणि राजकीय कुवत असलेला माणूस या गोष्टींमध्ये सहजासहजी बोलत नाही. कॅनडा आणि ब्रिटिश संसदेतल्या काही खासदारांचा एक्सेप्शन सोडलं तर कोण सहसा याच्यावर व्यक्त होणार नाही. अगदी. आणि त्यात सुद्धा आपण बहुतेक वेळेला बघितलेलं आहे की जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसण्याची विशिष्ट देशांमधल्या विशिष्ट राजकीय भूमिका असणाऱ्यांची एक सवय आपल्याला दिसलेली आहे. अजितरावांच्याकडेच यायचंय मला. अजितराव आपल्याला संधी देतोय, विजयराव मी बोलायची संधी देतो. मला एक पुढचा मुद्दा आता चर्चेत घ्यायचा आहे. अजितराव, मला एक या निमित्तानं आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. आपण परराष्ट्र मंत्रालयाचं वक्तव्य वाचलं असेल अशी मला अपेक्षा आहे. परराष्ट्र मंत्रालय आपल्या वक्तव्यामध्ये असं म्हणतं की ज्या पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं तो संपूर्ण लोकशाही मार्ग होता आणि कायदे स्थगित करण्याची भूमिका ही देशाच्या सर्वोच्च नेतृत्वानं म्हणजे आत्ताच्या घडीला पंतप्रधानांनी दिलेली आहे. असं असताना सुद्धा आंदोलन सुरू ठेवणं हे दुःखद आहे. यावरची आपली भूमिका काय ते आता सांगा. नाही, पण मग आता आपण विषय बदललाय. म्हणजे आता आपण या विषयाचं पुढचं पाऊल आहे किंवा याच्यावर बोलत असून मी बोलायला तयार आहे, माझा प्रॉब्लेम नाहीये. बर अजितराव, एक पाऊल पुढे नाहीये चर्चा. आंतरराष्ट्रीयशी काही संबंध नाहीये. कारण आता मला असं म्हणायचंय की परराष्ट्र मंत्रालयाने हे सांगण्याचं काहीच कारण नव्हतं. नाही, ते यासाठी आता हा विषय विषयाला कारणे जोडलेला आहे ना, मी तेच सांगतो आपल्याला. ऐका, परराष्ट्र मंत्रालय, अजितराव, परराष्ट्र मंत्रालय म्हणजे मला सगळ्या जगाला सांगतंय की आम्ही लोकशाही मार्गाने कायदा केलेला आहे आणि तरी आक्षेप असलेल्यांचा विचार ग्राह्य मानून कायद्याला काही काळ स्थगित करण्याचा पंतप्रधानांचा विचार हे जगाला आपण सांगतो आहोत. म्हणून हा मूळ विषयाला धरून असलेला विषय. आता आपण बोलावं. एक्झॅक्टली म्हणजे नाही, मी बोलतो मूळ विषयाला धरून. फक्त मी एवढंच सांगतो, याचा अर्थ परराष्ट्र मंत्रालय ज्या अर्थी हे स्पष्टीकरण देतं याचा अर्थ इतरांनी त्याच्याबद्दलचा मत व्यक्त करण्याचा अधिकार ते मान्य करतं. आणि म्हणूनच ते स्पष्टीकरण देते की बाबांनो, तुम्ही एवढे अस्वस्थ होऊ नका, आम्ही सगळं लोकशाही मार्गाने करतोय. त्यांचं मत बरोबर आहे का चूक आहे वेगळा मुद्दा आहे, परंतु त्यांनी एक ऍश्युरन्स दिलाय. म्हणजे समजा जर तसं नसतं तर बाहेरच्यानी मत व्यक्त केलं असतं तर ते समर्थनीय ठरलं असतं असा त्याचा अर्थ होतो. नाहीतर त्यांना स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नव्हती. ते म्हणले सी टू हेल विथ यू, तुमच्या कुठल्या आक्षेपाला आम्ही काही बोलूच इच्छित नाही. पण त्यांनी उत्तर दिलं, त्यांच्या पद्धतीने दिलं. बरोबर का चूक आहे तर मी बोलतो. ठीक, पहिली गोष्ट म्हणजे अशी की लोकशाही प्रक्रिया म्हणजे काय? लोकशाही प्रक्रिया ही टेक्निकल प्रोसेस नाहीये. तुम्ही देशामधल्या शेती व्यवस्थेमध्ये जेव्हा मूलभूत परिवर्तन होणार आहे ते मूलभूत परिवर्तन करणारे कायदे तुम्ही ऑर्डिनन्स काढून आणता. याच्यामध्येच पहिली परीक्षा तुम्ही नापास झाला की हे ऑर्डिनन्स कशा करता काढले, काय घाई होती. आणि ते लॉकडाऊनच्या काळामध्ये, ते सुद्धा जेव्हा राष्ट्रीय चर्चा किंवा या सगळ्या गोष्टी होण्याला फार मोठ्या मर्यादा आहेत, प्रायोरिटीज आपल्या वेगळ्या आहेत, त्यावेळेला ऑर्डिनन्स काढता. ऑर्डिनन्स काढल्यानंतर लोकसभेमध्ये तुम्ही मतदान घेता कारण तिथं तुम्हाला खात्री आहे मतदान घेण्याची. आणि राज्यसभेमध्ये तुम्ही मतदानाची मागणी केल्यानंतर सांगत होते की सिलेक्ट कमिटीकडे पाठवा, तिथं आपण क्लॉज बाय क्लॉज चर्चा करू. तिथं क्लॉज बाय क्लॉज चर्चा करायची तयारी नाही कारण तिथं सिलेक्ट कमिटीमध्ये खरोखर चर्चा होईल ती चर्चा नाही. तिथं मतदान न घेता आवाजी मतदानाने आणि विरोधकांवरती वाटेल तशा कारवाया करून ते तुम्ही दडपून जाहीर केलं. सभापतींनी खोटेपणाने जाहीर केलं की मंजूर झालं म्हणून. ऍक्च्युअली तिथं रुलिंग पार्टीचे सभासद तेवढे हजर नव्हते म्हणूनच मतदान नाही घेतलं. ही लोकशाही प्रक्रिया पार पाडलेली नाही हे स्टेटमेंट इटसेल्फ चुकीचं आहे. हे वस्तुस्थितीला धरून नाही. आणि आता ते म्हणतात की क्लॉज बाय क्लॉज चर्चा करू, ती त्यावेळेला वेळ होती, ती आत्ताची वेळ नाही. ऑर्डिनन्स काढला होता तेव्हा केली होती का कोणाची क्लॉज बाय क्लॉज चर्चा? ऑर्डिनन्स कशा करता काढला तुम्ही? काय व्हॉट वॉज द अर्जन्सी? ऑर्डिनन्स काढण्याचा हक्क मान्य आहे मला, पण केव्हा? देअर शुड बी एन अर्जन्सी.
अशी काहीच एजन्सी नाही या विषयावरती. मग कशा करता केलं? अजितराव, याचा अर्थ वेळेची मर्यादा कोणाचे आहे तरी म्हणून दुसऱ्याचे थांबवतोय ते आपल्याला. संबंध दरम्यान आपण जो ऑर्डिनन्स अर्थात वटहुकूम काढण्याचा मुद्दा काढलात आणि त्या अनुषंगाने जी भूमिका मांडली त्याच्यावर चर्चा पुढे नेतो. एक छोटा तपशील देतो. या सरकारनं जून महिन्याच्या सुमारासच लोकांना सांगितलं होतं की अशा प्रकारचे कायदे येऊ घातले, तुमचं काय मत आहे ते सांगा, आणि त्या बदल्यात सर्व संबंधित घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला होता. टाळेबंदीच्या काळातला हा एक महत्वाचा एक एक्सरसाइज त्यांनी राबवला. मला विजयरावांना कडे जायचंय आणि विजयराव, आपण यावर बोलावं की आपल्या देशातली लोकशाही प्रक्रिया कोट अनकोट केंद्र सरकारच्या दाव्यानुसारची त्यांनी राबवलेली आहे आणि ती राबवल्याच्या नंतर त्याच्यावर अजितराव आणि समविचारी व्यक्तींचे आक्षेप आहेत. हे सगळं जरी असलं तरी ही धुणी आपल्याला आंतरराष्ट्रीय चव्हाट्यावर नेऊन धुवायची गरज आहे का? आपण आपल्या पातळीवर हा विषय सोडवू शकत नाही का? नाही, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे, पण मी तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय रेफरन्स सुद्धा सांगतो. जे मगाशी अभ्यंकरांनी म्हटलं होतं, अहो WTOच्या दबावात नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांचेच मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि रमन सिंग यांना MSP वर बोनस देऊन गव्हाची आणि धानाची खरेदी करू नका असं पत्र पाठवलेलं आहे. ते रेकॉर्डवर आहे, तो भाग नाही. दुसरं, तुम्ही असं म्हणता की हे कायदे सस्पेंड ठेवण्याचं सांगून सुद्धा आंदोलन का सुरू आहे, तर मी अत्यंत नम्रपणे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मागच्या 3 चर्चा, ज्या शेवटच्या 3 चर्चा झाल्या शेतकरी नेत्यांसोबत, त्याचा पूर्ण तपशील ऐका ना. त्याच्यामध्ये शेतकरी नेत्यांनी असं म्हटलं होतं की आपण हे 3 कायद्याची चर्चा थोडी बाजूला ठेवूया, आता आपण MSPच्या कायद्याबद्दल बोलूया. तर प्रत्येक वेळेस तोमर साहेबांनी MSPच्या कायद्यावर बोलणं बंद केलं आणि शेवटच्या चर्चेत असं म्हटलं की MSPच्या कायद्याकरता एक समिती तयार करू. एक पंजाबच्या शेतकऱ्याने असं म्हटलं की समिती तयार करून काय करायचं हो, स्वामीनाथन कमिशनची समिती याचा रिपोर्ट आहे ना. मला असं वाटतंय की लोकशाही म्हणतो आपण, पण हे हुकुमशाही पद्धतीनं शेतकऱ्यांच्या भावना दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. त्याच्याकरता एवढं हे सगळं वापरलं जात आहे. 26 जानेवारीला लाखो लोक आलेले अतिरेकी होऊ शकतात का हो? मला समजत नाहीये की पंजाबचा शेतकरी आपण लोकशाही प्रक्रियेच्या संदर्भात मतं मांडलीत, त्याच्यावर आरती साठेंना बोलतं करतोय. आरती साठेजी, लोकशाही प्रक्रिया राबवल्याचा केंद्र सरकारचा दावा सोबतचे मान्यवर अमान्य करतायत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तो केला गेलेला दावा आहे, तो आपल्या देशात खोडून काढला जातोय. आंतरराष्ट्रीय पातळीवर तो टिकू शकणार आहे का? आपल्या देशात लोकशाही नसती किंवा या सरकारने जर लोकशाही राबवली नसती तर पहिलं म्हणजे आपल्याकडे तियानमेन स्क्वेअरच झालं असतं. असे जे प्रोटेस्ट आज जे होत आहेत, जसं चायनामध्ये तियानमेन स्क्वेअर झालं, लाखो स्टुडंट्स मारली गेली, आपल्याकडे असं काही होत नाहीये. इनफॅक्ट एवढं मोठं आंदोलन झालं, हे काही जे सोकॉल्ड फार्मर्स, काही सगळे त्याच्यामध्ये शेतकरी नव्हते जे लाल किल्ल्यावर चढले. आणि कशाला लाल किल्ल्यावर चढायची गरज होती? गोधरामध्ये झालंय. हे सगळे मोटिवेटेड आहेत. तर कितीतरी गोष्टी सरकार, ते भाजपचे होते. प्लीज आता मी तुम्हाला इंटरप्ट केलं नाही, आता मला बोलू द्या. तुम्ही आता गोधरा इकडे तिकडे बऱ्याच इमर्जन्सी पण झाली, ती सुद्धा मी काढू का? तर आता आजचा विषय काय आहे? फार्मर्स आणि शेतकरी आणि रिहानाची इमर्जन्सीच्या वेळेत सुद्धा वाटेल तशा गोष्टी झाल्या आहेत. नाही, मला काढायचं नाहीये. मला आता जी सद्यस्थिती आहे, नाही मी काय म्हणते, तियानमेन स्क्वेअर मी का काढलं? मी या कॉन्टेक्स्टमध्ये काढलं कारण असे जे प्रोटेस्ट होतात ते फक्त एका लोकशाहीतच होतात. पीसफुल प्रोटेस्ट किंवा जिथे फार्मर्सना आम्ही कुठेही त्यांच्यावर मारहाण केली नाही. इनफॅक्ट एक फार्मर ज्याला पोलीसवाले खरं म्हणजे त्याची संरक्षण करायला गेले, त्याच्यावर इतकी माणसं पडली की तो बिचारा फार्मर किंवा सो कॉल्ड फार्मर तो मेला. कितीतरी पोलीसवाल्यांवर इनफॅक्ट हल्ले झाले. आणि लोकशाहीच असल्यामुळे हा एक कॉन्स्टंट डायलॉग केंद्र सरकारने फार्मर्स बरोबर केला आहे. संवादाच्या ज्या 11 फेऱ्या झाल्या त्या अनुषंगानं मग एक आक्षेप आला चर्चेत, त्यावरही तुम्ही बोला की प्रत्येक वेळेला चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये फार काही पदरात पडतंय असं दिसत नव्हतं. या भूमिकेला आपण ग्राह्य मानणार आहात की सरकार अद्यापही चर्चेसाठी दरवाजे खुले ठेवतंय, हे नमूद करू इच्छिता? MSPचा कायदा, ऑफकोर्स खुले ठेवताय. मोदीजींनी म्हटलं आहे की आपण कायद्याबद्दल विचारा ना.
विचारूयात. विजयराव, एमएसपीचा कायदा याआधी कुठल्या सरकारनं केला नव्हता? विजयराव बोलतं करूयात त्यांना. मग 3 कायदे आणले नव्हते प्रसादराव 3 कायदे आणले नव्हते. स्वामीनाथन कमिटीचे रेकमेंडेशन्स कधीपासून आहेत, कुठल्या सरकारने आणलेत? इनफॅक्ट हे एक पाथ ब्रेकिंग बिल आहे. ह्याच्यामुळे फ्लेक्सिबिलिटी टू फार्मर्स टू सेल इन ओपन मार्केट्स ही मिळाली आहे. आम्ही आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कधीपासून चालू आहे? मी आपल्याला मध्ये यासाठी थांबवतो, कारण एमएसपीच्या निमित्तानं इथे असलेल्या 2 मान्यवरांनी हा मुद्दा मांडला की एमएसपी अर्थात हमीभावाच्या बद्दलचा कायदा न करण्यामागे आंतरराष्ट्रीय दबाव आहे. तिथून ती चर्चा सगळी आंतरराष्ट्रीय पातळीवर काय काय घडतं या अनुषंगाने गेली. तुम्हाला असं वाटतं की मोदी सरकारवर कुठला ना कुठला तरी दृश्य अदृश्य आंतरराष्ट्रीय दबाव आहे म्हणून आपण हमीभावाला कायद्याचं संरक्षण देत नाही आहोत? हे खरं आहे का? असा दावा असू शकतो का? नाही, मला नाही वाटत. मी सांगतो असू शकतो, मी पुरावा देऊ शकतो. आम्ही हा फार्मर इश्यू घेतोय. मी सांगतो कुठला आहे तो. मी सांगतो कुठला. तुम्ही किती पुरावे द्या, पण पॉइंट इज आज चर्चा चालू आहे. सुप्रीम कोर्टाने हे लॉ सस्पेंड केलेत. आम्ही सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आम्ही रिस्पेक्ट केला आहे आणि हा जो सगळा मला 1 मिनिट द्या फक्त. रांगडा झाला आहे तो आम्ही फार्मर्स बरोबर सॉल्व्ह करू. आम्ही फार्मर्स बरोबर बोलून बसून सॉल्व्ह करू. ह्याचा प्रश्न कुठल्या दबावा किंवा इंटरनॅशनल कम्युनिटीला प्लीज करण्यासाठी आम्ही हे लॉज काढले नाहीयेत. इकडच्या शेतकऱ्यांना जास्त हक्क देण्यासाठी आम्ही हे कायदे काढले आहेत. आम्ही इंटरनॅशनल कम्युनिटीसाठी प्लीजिंगसाठी हे कायदे काढले नाहीयेत. आणि म्हणून आम्ही म्हणतो आहे की रिहाना सारख्या बाईच्या स्टेटमेंट्सना समर्थन करणं हे अतिशय चुकीची गोष्टी आहे, चुकीची बाबी आहे. तुम्हाला अगदी सरकारवर हल्ला करायचा असेल डेमोक्रेटिक वेनी करा, पण रिहानाच्या स्टेटमेंट्सवर पिगी रायडिंग नका करू. ठीक आहे विजयराव, आपल्यासाठी 30 सेकंद आहेत. त्यानंतर आपल्यासोबत वेळेची मर्यादा, आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून थांबावं लागेल. विजयराव 30 सेकंदात कृपया. नाही, ह्या एमएसपीचा बद्दल बोलतात, स्वामीनाथन कमिशन बद्दल बोलतात, किती दिवस पडला होता म्हणतात. मी इथे सांगतो, स्वामीनाथन कमिशनची लागू करण्याची प्रक्रिया मनमोहन सिंग सरकारने सुरू केली होती. 2008-9 मध्ये जे हमीभाव जाहीर केलेत त्याचे 2च हमीभाव सांगतो तुम्हाला. धानाचा हमीभाव 645चा 850 केला आणि कापसाचा हमीभाव 2030चा 3000 केला. एका वर्षात एवढी हमीभावाची अशाच पद्धतीने हमीभावांची वृद्धी या सरकारच्या काळात पण झालेली आपण पाहिली आहे. विजयराव, आजचा मुद्दा तो नव्हता. मुद्दा आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या दबावाचा होता. आम्ही पण केली आहे. मला अजित अभ्यंकरांना संधी द्यावी लागेल. 30 सेकंदाचा वेळ आहे. अजितराव, आंतरराष्ट्रीय दबावाच्या बद्दलचं आपलं एखादं निरीक्षण 30 सेकंदात मांडता आलं तर कृपया मांडा. मी टोटली अगदी एक्झॅक्टली सांगतो. मी पॉइंटेड सांगतो. 2018 मध्ये अमेरिकेने WTO मध्ये असा आक्षेप घेतलेला आहे की भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या व्हीट आणि राईसला, गहू आणि तांदूळाला दिल्या जाणाऱ्या हमी भाव हे जवळजवळ भारताच्या राष्ट्रीय उत्पादनाच्या 70 ते 80% व्हॅल्यूचे होतात, असा जावई शोध त्यांनी अत्यंत चुकीच्या पायावरती लावलेला आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे लॉजिक वापरलेलं आहे ते 86-87 सालच्या ज्या बेस प्राइसेस धरायच्या त्याचं लावलेलं आहे. ते सगळं सांगायला वेळ लागेल, मी त्या तपशिलात जात नाही. हा आक्षेप अमेरिकेने घेतलेला आहे आणि भारताच्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन आणि पब्लिक प्रोक्युरमेंट सिस्टीमवर घेतलेला आहे. ठीक आहे. आणि म्हणून मोदी सरकार त्याच्याबद्दलचा कायदा करू इच्छित नाही. निखिल श्रावगेजी याचं उत्तर. निखिल श्रावगेजी, अशा प्रकारच्या कोणत्याही दबावामध्ये जर हमीभाव अडकणार असेल आणि शेतकरी आंदोलन चालू राहणार असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर रिहानाच्या नंतरची यादी वाढताना दिसेल का? याच्यामध्ये मी मगाशी बोलल्याप्रमाणेच सरकारी दबावावर किती, सरकारी पातळीवर किती दबावात आहे हे बघावं लागेल. रिहानासारख्या लोकांचे मतं येत राहतील त्याच्यासाठी आपल्या परराष्ट्रीय खात्याने स्टेटमेंट पण काढलंय. माझ्या माहितीनुसार आता केंद्र सरकारची एक कमिटी याच्यावर जाहीरपणे चर्चा करण्यासाठी बसलेली आहे. त्यांची चर्चा होणार आहे कारण की रिहानासारखी जी ऍक्ट्रेस आहे किंवा पॉपस्टार आहे तिला फॉलोइंग भरपूर आहे. त्याच्यामुळे वाढतं समर्थन आंतरराष्ट्रीय लेव्हलचं हे जर वाढणार असेल तर ही सरकारसाठी गंभीर बाब आहे. त्याच्यावर ते नक्कीच विचार करतील. आता तरी असं दिसत नाही की परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाईल, पण सरकार याच्यावर नक्की लक्ष देईल असं दिसतंय आता.
ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. वेळेची मर्यादा असल्यानं तुर्तास लक्षवेधीमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. बातम्यांचा सिलसिला अखंडपणे सुरू आहे जय महाराष्ट्रवर. तेव्हा सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.